नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम भन्नाट कुरकुरीत आणि सुपर टेस्टी कच्चा तांदळाचे नगेट्स। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ हे नगेट्स एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवायचे वाटतील। सर्वात आधी आपण घेणार आहेत 1 कप कच्चे तांदूळ। तांदूळ आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण 2 ते 3 तास तांदूळाला भिजवायला ठेवून घेऊ। तांदूळ केवढे छान भिजेल नगेट्स तेवढे छान तयार होणार आहे। मित्रांनो, तुम्ही इथं एक लक्षात द्या, मी इथं मैदा वापरलेला नाही आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरलेला नाही। मी इथे फक्त कच्चा तांदूळ आणि बटाट्याने मिश्रण तयार करून घेऊन नगेट्स तयार करून घेणार आहे। 2 ते 3 तास भिजवायला ठेवून घेऊया। तोपर्यंत आपण बटाटा शिजवायला ठेवून घेऊया। सर्वात आधी मी इथे पाण्यात मीठ घातलेले आहे आणि 3 बटाटे मी इथं शिजवायला घालून घेतलेले आहे। चला तर आपण इंडक्शनवर ठेवून इंडक्शन चालू करून घेऊया। हे बघा मित्रांनो, हे बघा बटाटा बी शिजू लागलेले आहे। मित्रांनो, बटाटा आणि तांदूळाचं नगेट्स इतका छान होतील की मुलांनी तर सारखं मागतील। त्यामुळे मी इथं एकदा घरात बनवून मुलांसाठी दिलेले आहे आणि तुम्ही सांगूच नका तेवढं टेस्ट झालेले आहेत। चला तर बटाटे शिजलेले आहे। आता आपण इंडक्शन बंद करून त्याचं सलपट काढून घेतलेले आहे। हे बघा, चला तर आपण तो 3 बटाट्याला चांगलं मॅश करून घेऊया। तुम्ही मॅशरने बी मॅश करू शकता आणि सहसा आपल्याकडे खोबऱ्याचं किसणी असतोच, त्याच्याने बी आपण बटाटा किसून नगेट्समध्ये घालू शकतो आणि मिश्रण एकदम मऊ तयार होईल। मी तर इथे मॅशरने मॅश केलेले आहे। हे बघा, एकदम मऊ होईपर्यंत आपण मॅश करून घेऊया आणि बटाटे केवढं छान मऊ होईल नगेट्स तेवढं छान तयार होणार आहे। हे बघा, चला तर आपण मॅश करायचं झालेले आहे। मॅश केल्यानंतर आपण थोडीशी मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊया। मी इथं अर्धा चम्मच जिरं घातलेले आहे। आता 1 चम्मच रेड चिली पावडर घातलेले आहे। तसेच आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया। आता त्याच्यात आपण थोडीशी खाण्याची सोडा घालून घेऊया। मित्रांनो, मी इथं बटाटा मिश्रणमध्ये थोडीशी सोडाच घातलेली आहे आणि सोडा जास्त वापरू नका, नगेट्स सगळं तेल होईल। आणि 4 ते 5 आपण हिरव्या मिरची कट करून घातलेले आहे। आता आपण थोडीशी हरा कोथिंबीर घालून घेऊया। चला तर आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि बटाट्याचं मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण तो भिजवलेला तांदूळ चांगलं आपण मिक्सर करून घेऊया। हे बघा, एकदम छान मिक्स झाल्यानंतर आता आपण तो बटाट्याचं मिश्रण साईडला ठेवून घेऊया। हे बघा, एकदम छान मिश्रण तयार झालेले आहे। चला तर आपण तो साईडला ठेवून घेऊन आता तांदूळ बघून घेऊया। हे बघा, 2 ते 3 तास तांदूळ भिजवलेले आहे। चला तर आपण त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकून घेऊ आणि पाणी काढल्यानंतर आपण मिक्सरमध्ये ते तांदूळ घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही तुमच्या अनुसाराने पाणी घाला, जास्त पाणी घालू नका आणि पातळ होईल। त्यामुळे मी इथं पाणी खूपच कमी वापरलेले आहे। हे बघा, चला तर आपण चांगलं मिक्सर करून घेऊया। हे बघा, आता चांगलं बारीक मिक्सर करून घेऊया। बघा, तांदूळ चांगलं मिक्सर झालेले आहे आणि खूप छान मिश्रण तयार झालेले आहे। बघा, एकदम छान चिकटपण बी आलेले आहे। चला तर आपण तो बटाटा मिश्रणमध्ये तांदूळाचं मिश्रण मिक्स करून घेऊया। हे बघा मित्रांनो, तांदूळाचं मिश्रण बटाटा मिश्रणमध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्या आणि दोन्ही मिळून चांगलं मिश्रण तयार होईल आणि आपल्याला नगेट्स एकदम छान क्रिस्पी तयार होतील। हे बघा, चला तर आपण मिश्रण चांगलं तयार करून घेऊया। मित्रांनो, मिश्रण आपण चांगलं तयार करून घेतलं तर नगेट्स तेवढे क्रिस्पी होईल। त्यामुळे आपण बटाटा आणि तांदूळ एकदम छान मिश्रण तयार करून घेऊया। हे बघा, एकदम छान मिश्रण तयार झालेले आहे। चला तर आपण हाताला थोडीशी तेल लावून आता थोडं मिश्रण हातात घेऊन नगेट्स तयार करून घेऊया। हे बघा, थोडीशी मिश्रण हातात घेऊन मी असं राऊंडमध्ये शेप दिलेले आहे आणि त्याला वरनं थोडीशी आपण दाबून घेऊया। हे बघा, आणि तसे सगळे आपण नगेट्स तयार करून घेऊया। बघा, मी इथे थोडे मिश्रण घेऊन आणि हातात राऊंड करून हलक्या हाताने वर दाबून घेतलेले आहे। चला तर मित्रांनो, आपण तो नगेट्स सगळं तयार करून घेऊया। हे बघा, नगेट्स सगळं तयार झालेले आहे। चला आता आपण इंडक्शनवर कढई ठेवून घेऊया।
इथं इंडक्शनवर मी इथं कढई ठेवून घेतलेली आहे. त्यात आता आपण थोडीशी तेल घालून घेऊया. हे बघा. आणि तेल घातलं की थोडीशी आपण नॉर्मल गरम होऊसर थांबून घेऊया. हे बघा नॉर्मल गरम झालेले आहे. चला तर नगेट्स तेलामध्ये सोडून घेऊया. मित्रांनो, गॅस बारीक ठेवून नगेट्स चांगलं क्रिस्पी करून घ्या. नाहीतर गॅस वाढवलं तर नगेट्स मऊ येईल, क्रिस्पी येणार नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवा, गॅस बारीक करून चांगलं तळून घ्या आणि एकदम क्रिस्पी तयार होणार आहे. आणि बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट होणार आहेत. हे बघा. चला तर आपण सर्व नगेट्स एकदा फिरवून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन होऊसरक आपण नगेट्स तळून घेऊया. हे बघा एकदम छान कलर आलेले आहे. चला तर आपण तेलातून नगेट्स काढून घेऊया. मित्रांनो बघा किती सुंदर कुरकुरीत आणि बाजारात मिळण्यापेक्षा भारी कच्चा तांदूळाचे नगेट्स तयार झालेत. हे तुम्ही सॉस, मोयो किंवा हिरवी चटणीसोबत सर्व करू शकता. चहा टाईम, मुलांचा टिफिन किंवा संध्याकाळचं स्नॅक्स प्रत्येकासाठी परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मित्रांनो, त्या प्रकारे आपण सर्व नगेट्स तसेच तेलामध्ये तळून घेऊया आणि एकदम क्रिस्पी करून घेऊया. हे बघा एकदम क्रिस्पी नगेट्स तयार झालेले आहेत. चला तर तेलातून तो नगेट्स काढून घेऊया. जर तुम्हाला नगेट्स अजून जास्त क्रिस्पी हवे असेल तर फ्राय करण्याअगदी 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे कोटिंग एकदम सेट होतो आणि नगेट्स तेलात फुटत नाहीत. जर तुम्हाला हा ब्रान्नाट कच्च्या तांदूळाच्या नगेट्स रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढची कोणत्या रेसिपी पाहायला आवडतो. पुन्हा भेटूया अशी सुपर टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.